हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज प्रिया मराठे, मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं। तर ती आजारी होती काहीतरी आणि तिचं आज शेवट झाला। पण हा मुद्दा आहे की जीवन हे कधीच कुणाला थांबलं नाही आणि आपलं शरीर आहे ना, शरीर हे परमनंट नाही आहे। शरीर हे आपलं परमनंट नाही आहे। तुम्ही कधी म्हणजे तुमची कधी वेळ येईल ना ते काही सांगता येत नाही। त्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टी तुम्ही करा, ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतोय त्या गोष्टी करा। कारण शेवटी नंतर काय होतं माहिती आहे का, अचानक आयुष्य संपून जातं आणि मागं सगळ्या गोष्टी राहून जातात की मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, माझं असं झालं, माझं तसं झालं। ह्या गोष्टी सगळ्या आपल्या मागं राहून जातात। आणि अजून एक गोष्ट, आता आपण मालिका वगैरे सगळ्या बघतोच आपण की मालिकामध्ये जे ॲक्टर वगैरे जे काही साईड ॲक्ट्रेस वगैरे ते काम करतात वगैरे। तर ह्या महिन्यात अशा 2 घटना घडल्या, तुम्हाला माहीतच असेल। ठरलं तर मग मालिकेतली पूर्ण आजी, तिचा पण आदल्या दिवशी इतका छान एपिसोड आपण बघितला, इतका मस्त आणि इतकं मस्त काम केलेलं, इतकं मस्त म्हणजे असं वाटलं पण नाही की त्यांनी काल काम केलं आणि आज त्या एक्सपायर झाल्या। तर असं वाटलं पण नाही, म्हणजे धक्काच बसल्यासारखा। आणि आजची पण ही न्यूज जी बघितली ना प्रिया मराठे अभिनेत्रीची, तर ती पण एकदम धक्का बसल्यासारखाच। अरे ही किती छान होती, ती किती छान काम करत होती, सगळ्यांनाच हा धक्का बसल्यासारखा झाला आहे। पण त्या आजारी होत्या आणि आजारी असल्यामुळं त्यांचं निधन झालं। आपण एवढी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला कुठली गोष्ट करायची, कुठली गोष्ट आपली करायची राहिली असेल किंवा आपल्याला कुठली गोष्ट करायची इच्छा झाली वगैरे, तर तुम्ही ती गोष्ट करा। म्हणजे कुठल्या कामातून आपल्याला आनंद मिळतो ते काम पण निवडा। कारण नुसतंच अंगावर लादून किंवा नुसतंच कामात स्वतःला फक्त व्यस्त करून त्याचा आनंद मिळतोय की नाही मिळत आहे, की हे काम करताना आपल्याला बरं वाटतंय नाही बरं वाटत आहे ह्याचा विचार न करता तुम्ही जर काम फक्त कामच करत राहिला ना, तर तुमचं एक दिवस असंच तुमचं आयुष्य संपून जाईल आणि तुम्हाला म्हणजे फक्त तुमचं आयुष्य संपून जाईल। आणि तुमचं जे काही तुमच्या गोष्टी करायच्या म्हणजे जी काही तुमची स्वप्न आहेत, जे काही तुम्हाला करायचं आहे, जे काही अचीव करायचं आहे किंवा ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करायच्यात, त्या सगळ्या गोष्टी राहून जातात। आणि मग एकदा आयुष्य संपून गेलं ना की पुढं काय करणार मग तुम्ही? आयुष्य संपून गेल्यानंतर काहीच करत नाही। आणि वेळ हातात आहे तोपर्यंत जर तुम्ही करायचं ठरवलं ना तरच करा, नाहीतर वेळ जर एकदा निघून गेली ना, तर वेळ निघून गेल्यानंतर कोणीच काही करू शकत नाही। कारण देवसुद्धा काही करू शकत नाही, माहिती आहे ना। एकदा वेळ निघून गेली की देवसुद्धा काही करू शकत नाही। त्यामुळं तुम्ही वेळेच्या अगोदरच जागे व्हा, वेळेच्या अगोदरच काहीतरी करायला लागा। तुम्हाला काम करायचं काम करा, तुम्हाला आळस येतोय, कधी आळस आला तर तुम्ही झोपा, आराम करा। तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्यात ना त्या गोष्टी करा, पण आयुष्यात ना काहीतरी करून दाखवा। आयुष्यात काहीतरी करा, तुम्ही अचीव करा आयुष्यात काहीतरी। तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतोय त्या गोष्टी करायला लागा। निदान वर्षभर तुम्ही काम केलं तर निदान वर्षात ना 5-6 दिवस तरी तुम्ही तुमच्या मनासारखं जगलं पाहिजे ना। जर तुम्ही असाच गाडगं म्हणल्यासारखं राहटगाडा ओढत राहिल्यासारखं राहिला तर आयुष्य तसंच राहटगाड्यातच निघून जाईल। ना बायकोकडं लक्ष, ना मुलांकडं लक्ष, ना घरातल्यांकडं लक्ष, नुसतं कामच जर तुम्ही करत राहिला तर मग तुम्ही वेळ कधी देणार स्वतःसाठी? बट निदान बायको मुलांसाठी पण वेळ सोडा। तुम्ही कामावरून आल्यानंतर बायकोसाठी मुलांसाठी वेळ देता वगैरे, हे ठीक आहे, पण स्वतःसाठी तरी वेळ दिला पाहिजे ना थोडासा। आयुष्यात स्वतःसाठी पण वेळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे। स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःसाठी आयुष्य थोडंसं खर्ची करा, स्वतःचा आनंद शोधा। ठीक आहे, चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आमचं बाळ रडतं आहे त्यामुळे व्हिडिओ आपण इथंच थांबवूया। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।